नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपण सुलतानशाहीचा कालखंड पाहत आहोत। सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये आपण जी प्रमुख जी 5 घराण्यांनी जी सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये राज्य केलं त्यापैकी आपण जे पहिलं राजवंश आहे, पहिला राजवंश ज्याला आपण गुलाम घराणे म्हणतो, या गुलाम घराण्याची संपूर्ण कारकीर्द आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। मित्रांनो, आपण गुलाम घराण्याच्या संदर्भामध्ये साधारणतः इसवी सन 1206 पासून ते 1290 पर्यंत गुलाम घराण्याच्या संदर्भामधल्या महत्त्वाच्या संपूर्ण घडामोडी यांचा आढावा आपण अगोदरच्या तासिकेमध्ये आपण घेतलेली आहे। या तुम्ही जर समजा राज्यसेवेचा पेपरचा मागचा काढून बघितला तर त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी जो खिलजी घराण्याचा सगळ्यात महत्त्वाचा राजा आहे, सुलतान आहे, त्याच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या बहुतांश घटनांवरती राज्यसेवेला याच्या अगोदर प्रश्न आलेले आहेत। त्याच्यामुळे आपण गुलाम घराण्याच्या नंतरची जी सुलतानशाहीच्या कालखंडातली जी दुसरा जो राजवंश आहे त्याचं नाव आहे खिलजी वंश। मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की गयासुद्दीन जो खिलजी आहे, जलालुद्दीन, याच्यानंतरचा जो काही व्यक्ती आहे त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी। अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या आपण याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलेल्या आहेत। आता या राजकीय घडामोडीच्या दरम्यानच अल्लाउद्दीनच्या स्वभाव वैशिष्ट्यावरती प्रश्न आलेले आहेत। अल्लाउद्दीनच्या दरबारामध्ये ज्या विद्वानांना त्यांनी राजाश्रय दिलेला होता त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत। अल्लाउद्दीन खिलजींनी आपल्या हयातीमध्ये जी आदर्श अशी जी महसूल व्यवस्था निर्माण केली होती, त्यानंतर जमिनीचं मोजमाप केलेलं होतं, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत। अल्लाउद्दीन खिलजीच्या बाजार नियंत्रण धोरणावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि त्यांच्या एकंदरीत प्रशासनावर प्रश्न आलेले आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं की पद्मावत नावाचा जो पिक्चर आहे तो पद्मावत अल्लाउद्दीन खिलजीनं ज्या राणी पद्मिनीच्या संदर्भामध्ये जे आक्रमण केलेलं होतं चित्तोडवरती, त्याच्यावर आधारित तो पद्मावत पिक्चर आहे। तर आता ती घटना सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीच्याच संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या संदर्भामध्ये आपण इतरही घडामोडी आपण पाहत आहोत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीच्या सल्तनत म्हणजे गादीवरती बसणारा पहिला सुलतान आहे ज्याने खलिफाचं आधिपत्य अमान्य केलेलं आहे। म्हणजेच काय, तर साधारणतः 1206 पासून ज्यावेळेस सुलतानशाहीचा कालखंड म्हणजेच गुलाम घराण्याचा कालखंड सुरू होतो, त्या कालखंडापासून ते खिलजी घराण्याच्या कालखंडापर्यंत म्हणजे साधारणतः 1296 पासून ते 1316 पर्यंतचा कालखंड जर आपण पाहिला, या इथपर्यंतच्या कालखंडापर्यंत भारताच्या दिल्लीच्या गादीवरती येणारे जेवढे काही शासक होते त्यांना ते प्रयत्नशील असायचे की खलिफाची आपल्या राज्याला मान्यता प्राप्त व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील असायचे किंवा त्यांची मान्यता मिळवण्यामध्ये ते यशस्वी व्हायचे, तसा ते प्रयत्न करायचे। अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीच्या गादीवरती बसणारा पहिला शासक आहे ज्याने खलिफाचं अस्तित्व किंवा खलिफाचा आश्रय किंवा खलिफाची आपल्या राज्याला मान्यता प्राप्त व्हावी अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न किंवा त्याचं आधिपत्य त्यांनी अमान्य केलेलं आहे। त्यामुळे धार्मिकतेच्या बाबतीमध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं धार्मिक लोकांचा जो राजकारणावरचा जो पगडा होता तो त्यांनी अमान्य केला। त्याच्यामुळे त्याचं जे काही समजा इस्लामचा प्रभाव त्याच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे काय, खलिफाचं त्यांनी अस्तित्व म्हणजे आधिपत्य अमान्य केलं। दुसरी गोष्ट म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला शासनकर्ता आहे ज्याने मध्ययुगीन भारतामध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये खड्या फौजेची निर्मिती केली। म्हणजे विशाल पायदळ निर्माण करणारा पहिला मुस्लिम शासक जर भारतातला कोणता असेल तर तो आहे त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी। हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचे। राज्यसेवेला मागच्या परीक्षेमध्ये हे वाक्य जशास तसं रिपीट झालेलं आहे। त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या प्रशासनामध्ये दुसरी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे काय, तर त्याने आपल्या सैन्याला जो पगार द्यायचा तर तो रोख स्वरूपामध्ये द्यायचा। म्हणजे रोख स्वरूपामध्ये पगार देण्याची जी प्रथा आहे तर ती कोणाच्या प्रथा सुरू करणारा पहिला मुस्लिम शासक जर कोणता असेल तर तो कोण होता, अल्लाउद्दीन खिलजी होता। हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। म्हणजेच काय, तर अल्लाउद्दीन खिलजी हा फक्त लुटारू होता आणि त्याच्यानंतर त्याने दक्षिण भारतावरती स्वारी करणारा तो पहिला मुस्लिम शासक होता, तो अतिशय आक्रमक होता, विध्वंसक होता, हे आपण लक्षात ठेवण्यापेक्षा त्यानं जे काही कृती केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन देणं आपल्याला आवश्यक ठरतं। मित्रांनो, लक्षात घ्या, रोख स्वरूपामध्ये वेतन देणारा तो व्यक्ती आहे। त्याच्यानंतर जो फेरिस्ता नावाचा जो इतिहासकार होता तत्कालीन, त्या फेरिस्ताने असं सांगितलेलं आहे की अल्लाउद्दीनकडे जवळपास 4,75,000 जे काही घोडेस्वार एवढं त्याचं त्या ठिकाणी अश्वदल होतं, म्हणजे 4,75,000चं।
आता वास्तविक पाहता एवढं मोठं अश्वदल असणं किंवा घोडे दल असणं हे त्या ठिकाणी आपल्याला तितकंसं योग्य वाटत नाही. हे वर्णन अतिशयोक्तीपूर्ण असू शकतं, पण परीक्षेमध्ये हे विचारलं जातं की कोणाच्या मतानुसार अल्लाउद्दीनकडे 4,75,000 घोडेस्वारात एवढं सैन्य होतं असं कोण म्हणतं, तर ते आहे फेरिस्ता नावाचा इतिहासकार. हे तुम्हाला कोटेशन मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून ती वाक्य तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. आता अल्लाउद्दीन खिल्जीनं घोडेस्वारांच्या बाबतीमध्ये, त्यानंतर अश्वदलाच्या बाबतीमध्ये दाग आणि हुलिया या पद्धतीचा त्या ठिकाणी पुरस्कार केला. आता ही दाग आणि हुलिया पद्धत नेमकं काय आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, घोड्यांना डाग देण्याची जी काही समजा प्रथा आहे, म्हणजे त्यांना डागण्याची जी काही प्रथा आहे, तर ती अल्लाउद्दीन खिल्जीनं पहिल्यांदा सुरू केली. म्हणजे घोड्यांना यासाठी डागायचं जेणेकरून की तो घोडा नेमकं कोणत्या त्या ठिकाणी कुणाचा आहे, त्याचं त्या ठिकाणी कुणाचा आहे, त्यानंतर त्या ठिकाणी तो आपल्या राज्यामध्ये ओळखायला यावा, त्याचं आयडेंटिफिकेशन व्हावं, यासाठी घोड्यांना डागणे. डाग म्हणजे त्या ठिकाणी घोड्यांना डागणे हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि हुलिया ही जे काही समजा प्रकार आहे, तर ज्याचे हुलिया म्हणजे त्या ठिकाणी जो घोडेस्वार आहे त्याचं वर्णन ज्याच्यामध्ये असायचं त्याला म्हणायचं दाग आणि हुलिया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की दाग आणि हुलिया ही पद्धत जी आहे ती पहिल्यांदा कोणी सुरू केली, तर ती ही पद्धत सुरू केली आहे अल्लाउद्दीन खिल्जीनं. त्यामुळे अल्लाउद्दीन खिल्जी हा सुलतानशाहीच्या काळामधला एक फार महान त्या ठिकाणी सम्राट, महान त्या ठिकाणी राजा होता. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये इतरही प्रशासकीय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, हे पण आपण तितकंच लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जी हा इतिहासामध्ये प्रामुख्याने ओळखला जातो तो म्हणजे बाजार नियंत्रणासाठी. आता बाजार नियंत्रण म्हणजे काय, तर अल्लाउद्दीन खिल्जी हा असा इतिहासातला पहिला व्यक्ती आहे ज्याने बाजार मूल्य ठरवलं प्रत्येक वस्तूचं. म्हणजे बाजारामध्ये ज्या वस्तू भाजीपाल्यापासून ते अगदी कपड्या लत्त्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक वस्तूचं बाजार मूल्य ठरवून त्याचं बाजार भावाचं फलक लावणारा हा पहिला शासक आहे ज्याने त्या ठिकाणी बाजारावरती नियंत्रण, म्हणजे कोणत्या वस्तूचे भाव किती असावेत त्याचं भाव फलक ठरवून ते डिस्प्ले करणारा पहिला मुस्लिम शासक किंवा पहिला शासक म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जी आहे. म्हणजे वस्तूच्या किमती नियंत्रित करण्याचं काम जे आहे तर ते अल्लाउद्दीन खिल्जीने केलेलं आहे. त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीच्या या बाजार नियंत्रणाच्या संदर्भामधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आपल्याला जियाउद्दीन बर्नी नावाचा जो इतिहासकार आहे, या जियाउद्दीन बर्नीच्या तारीख ए फिरोजशाही नावाच्या ग्रंथामधून आपल्याला ती माहिती प्राप्त होते. लक्षात कोणता ग्रंथ आहे हा, तारीख ए फिरोजशाही या ग्रंथामधून ते त्या ठिकाणी आपल्याला अल्लाउद्दीन खिल्जीच्या बाजार नियंत्रणाविषयी माहिती प्राप्त होते. त्यानंतर अल्लाउद्दीननं त्या ठिकाणी बाजारावर नियंत्रण प्रस्थापित केलं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जसं गव्हर्नमेंट आता ज्या पद्धतीनं अन्नागार निर्माण करतं किंवा त्या ठिकाणी गोडाऊन, त्या ठिकाणी अन्नधान्याचे गोडाऊन त्या ठिकाणी रिस्टोअर करतं, तशाच प्रकारची शासकीय गोडाऊन किंवा शासकीय अन्नागार जे आहेत किंवा अन्न भांडार जे आहेत हे करण्याचं काम त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खिल्जीने केलेलं आहे. हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आता जे अल्लाउद्दीन खिल्जीने ज्या बाजार निर्माण जे केलेले होते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे बाजारामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याला स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागायचं स्वतःच्या नावाची, आणि तो कशाचा त्या ठिकाणी बाजारामध्ये तो कशामध्ये कोणत्या वस्तूचा त्या ठिकाणी तो विक्री करणार आहे याच्या संदर्भामध्ये त्याला रजिस्ट्रेशन करावं लागायचं. ही रजिस्ट्रेशन कुठं व्हायचं, तर शहना ए मंडी नावाचं जे कार्यालय आहे या शहना ए मंडीमध्ये त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांना आपलं त्या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन करावं लागायचं. याच्यामध्ये जे काही समजा दैनंदिन वापरामधल्या ज्या काही वस्तू आहेत ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी भाजीपाला असेल की इतर किराणा सामान असेल याच्या संदर्भामधला जो काही बाजार आहे त्याला म्हणायचं शहना ए मंडी. अशा ठिकाणी तो बाजार तो भरायचा आणि त्या बाजारामध्ये जे काही समजा वस्तू आणल्या जायचा त्याचं भाव फलक सुद्धा अगोदरच सुनिश्चित केलं जायचं. जो कोणी समजा बाजार त्या वस्तूंची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये दंडात्मक कारवाई केली जायची. आणि हे जे काही व्यापारी आहेत तर ते व्यापारी योग्य भावानं किंवा शासकीय ठरवलेल्या भावाप्रमाणेच त्या वस्तूंची विक्री करतात का नाही याच्यासाठी त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खिल्जीनं स्वतंत्र गुप्तचर विभाग त्या ठिकाणी त्यांच्या मागावर लावलेला होता. त्यामुळे अल्लाउद्दीन खिल्जी हा या बाबतीमध्ये बहुतांशरित्या यशस्वी ठरला हे आपल्याला म्हणता येईल. त्या या शहना ए मंडीमध्ये
त्या शहनाई मंडीवरती देखरेख ठेवण्यासाठी शहना अधीक्षक किंवा शहना निरीक्षक हा अधिकारी जो आहे या शहनाई मंडीवरती देखरेख ठेवायचा आणि तो त्या ठिकाणी बाजारभाव हा नियंत्रित स्वरूपामध्येच आहेत का नाही किंवा मग त्या ठिकाणी त्याचं उल्लंघन होतंय का या संदर्भामध्ये माहिती घेण्याचा अधिकार आणि नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कुणाला होता? या शहनाई अधीक्षक किंवा शहना अधीक्षक किंवा शहना निरीक्षक या व्यक्तीला ते अधिकार होते। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, संपूर्ण बाजारावर एकंदरीत नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने दिवाने रियासत हा विभाग स्थापन केलेला होता। या दिवाने रियासतच्या माध्यमातून या कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण बाजारावरती नियंत्रण ठेवण्याची जी काही जबाबदारी होती या विभागावरती करण्यात आलेली होती। त्यानंतर बरीद नावाचा जो काही अधिकारी आहे हा बरीद, याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे, यूपीएससी ला याच्यावर प्रश्न आलेला आहे। यूपीएससी ला प्रश्न हे कशा संदर्भामध्ये येत असतात की ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधले जे फारसी वर्ड्स आहेत त्या फारसी वर्ड्स हे एका कॉलम मध्ये दिले जातात आणि त्याच्या ऑपोजिट मध्ये तुम्हाला त्याच्या जोड्या लावा म्हणून त्या ठिकाणी त्याचे आधुनिक अर्थ हे अशा प्रकारचे जोड्या लावांमध्ये हा प्रश्न विचारला जातो। तर बरीद हा जो काही समजा अधिकारी आहे हा अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामधला गुप्तचर अधिकारी आहे आणि हा गुप्तचर अधिकारी जो आहे तर तो बाजार भावामध्ये कशा प्रकारे काही गडबडी होत नाही ना याच्या संदर्भामधली जी माहिती आहे तर तो सम्राटापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण अधिकारी करतो? तर बरीद नावाचा अधिकारी करतो। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो लक्षात घ्या, या बाजारामध्ये जे भाजीपाल्याविषयी जे काही समजा गोष्टी आहेत ते शहनाई मंडीमध्ये व्हायच्या। त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीचे इतरही बाजार भरायचे। घोड्यांचा स्वतंत्र बाजार होता, दास आणि पशूंचा स्वतंत्र बाजार होता, हे सुद्धा यांचे सुद्धा अल्लाउद्दीन खिल्जी बाजार भरवायचा। आता आणि ते सुद्धा त्या ठिकाणी शासकीय नियमाप्रमाणेच आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच ते बाजार भरले जायचे। आता हे अल्लाउद्दीन खिल्जीच्या संदर्भामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात। आता पुढची गोष्ट म्हणजे काय, तर जमिनीचं मोजमाप करणारा अल्लाउद्दीन खिल्जी हा पहिला मुस्लिम शासक आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहतोय। तर राज्याअंतर्गत असणारी जी जमीन आहे त्या जमिनीचं मोजमाप करणारा आणि त्याचं त्या ठिकाणी योग्य उत्पादन योग्य जमीन आणि नापीक जमीन अशी त्याची वर्गवारी करणारा पहिला मुस्लिम शासक जर कोणता असेल तर तो अल्लाउद्दीन खिल्जी आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला। त्यानंतर त्याने भूमिकर जो आहे किंवा शेतसारा जो आहे हा वस्तूंच्या स्वरूपामध्ये न घेता तो त्यांनी नगद रोख स्वरूपामध्ये घेण्यास त्यांनी प्रारंभ केलेला आहे। आता अल्लाउद्दीन खिल्जीचा जो दुसरा बाजार आहे तो आहे सराय ए आदल। आता सराय ए आदल जे आहे या सराय आदल मध्ये कोणकोणत्या वस्तू होत्या, तर साखर असेल, औषधी वनस्पती असेल, तेल असेल, तूप असेल, सुखामेवा असेल, रेशमी वस्त्र असतील, सुती वस्त्र असतील, या सगळ्या वस्तूंचा समावेश कोणत्या बाजारामध्ये व्हायचा, तर सराय ए आदल या बाजारामध्ये व्हायचा। तुम्हाला हे शब्द लक्षात असणं आवश्यक आहे। सराय ए आदल, शहना ए मंडी। शहना ए मंडी काय आहे असा तुम्हाला प्रश्न येतो, सराय ए आदल हे काय आहे, तर असा तो वेगळा प्रश्न येतो। तर या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर आता पुढची गोष्ट म्हणजे काय, तर सराय ए आदल हा जो काही बाजार भरायचा हा सरकारी सहाय्यतेने चालणारा बाजार होता। म्हणजे याच्यावरती त्या ठिकाणी शासनाची फंडिंग याला असायची, सरकारी सहाय्यतेने हा चालणारा बाजार होता। त्यानंतर त्याने जमिनीचं मोजमाप केलं अल्लाउद्दीन खिल्जीने आणि महसूल गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला। त्या विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो, त्या विभागाचं नाव आहे दिवान ए मुक्त खराज। दिवान ए मुक्त खराज हा जो विभाग आहे हा शेतसारा वसूल करणे, जमिनीचं मोजमाप करणे आणि जमिनीमध्ये सुधारणा घडवून आणणे यासाठी स्थापन केला जाणारा हा विभाग आहे। त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये शेतसाराचे जे काही रेट होते म्हणजे महसूल गोळा करण्याचे जे काही प्रमाण होतं ते सर्वात जास्त होतं, ते म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रमाण होतं ते म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नाच्या 50% म्हणजे 1/2 म्हणजे उत्पन्नाच्या 50% जो काही शेतसारा आहे तर तो अल्लाउद्दीन खिल्जी हा सर्वसामान्य लोकांकडून वसूल करायचा। तर हे प्रमाण खूप जास्त झालं, तर ही उत्पन्नाच्या 50% आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर अल्लाउद्दीन खिल्जी हा पहिला शासक आहे ज्याने जमिनीच्या वास्तविक उत्पन्नावर त्यांनी शेतसारा ठरवला।
म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? जमिनीचं म्हणजे प्रत्येक जमिनीची जी काही पिकण्याची जी क्षमता असते ती अलग अलग असते. तर अलाउद्दीन खिलजीनं ते गृहीत धरून म्हणजे जमिनीच्या प्रतीप्रमाणे तिच्या क्वालिटीप्रमाणे त्या ठिकाणी कमी अधिक शेतसारा परंतु उत्पन्नाच्या 50% जेवढं काही उत्पन्न होईल त्याच्या 50% शेतसारा ठरवणारा हा पहिला व्यक्ती आहे, पहिला शासक आहे. त्यानंतर तुम्हाला याच्या अगोदर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत बघा की अलाउद्दीन खिलजीनं कोणते 2 नवीन कर सुरू केलेले आहेत. म्हणजे परंपरागत आलेले जे काही कर आहेत तर ते कर होतेच होते, पण 2 नवीन कराची सुरुवात जी आहे तर ती अलाउद्दीन खिलजीने केली. त्याच्यामध्ये एक आहे गडी. गडी म्हणजे त्याला आपण म्हणतो ग्रहकर, ज्याला आपण त्यानंतर घरावरचा जो टॅक्स आपण ज्याला आपण म्हणतो हे ग्रहकर म्हणजेच गडी या नावाने ओळखला जायचा. तर हे ग्रहकर. त्यानंतर चरी की म्हणजे त्या ठिकाणी पशु ज्या ठिकाणी चरतात, कुरणावर ज्या ठिकाणी चरतात तर ते कुर्ण ज्या भागामध्ये आहे त्या संदर्भामध्ये चरी नावाचा कर. या 2 करावरती मागच्या राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे की म्हणजे गढी नावाचा कर आणि चरी नावाचा कर हे सुरू करणारा पहिला शासक कोण आहे तर तो अल्लाउद्दीन खिलजी आहे. आता हा गडी म्हणजे काय तर गृहकर, ज्याला आपण त्या ठिकाणी घरावरचा टॅक्स म्हणतो. आणि त्यानंतर चरी म्हणजे काय तर पशुला तुम्ही चरवण्यासाठी बाहेर येतात किंवा शासकीय भूमीवरती तुम्ही पशु चालवता त्याच्या संदर्भामध्ये दिला जाणारा कर म्हणजे गडी आणि चरी हे 2 कर त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीनं नवीन स्वरूपामध्ये सुरू केले, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर जिजिया कर हा सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीनं सुरू केलेला आहे. म्हणजे या शासकांमध्ये जिजिया कर हा अल्लाउद्दीन खिलजीनं आपल्या काळामध्ये सुरू केला. जजिया कर हे तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम शासनकर्ते गैर मुस्लिम लोकांकडनं जे कर घेत असत धार्मिक कर त्याला जजिया कर म्हणतात. जजिया कर जो आहे तर तुम्ही एका मुस्लिम शासकाच्या राज्यामध्ये राहतात, मुस्लिम शासकाच्या राज्यामध्ये राहणाऱ्या गैर मुस्लिम त्या ठिकाणी लोकांकडनं घेतला जाणारा धार्मिक कर म्हणजे जजिया कर आहे, जो अल्लाउद्दीन खिलजीने सुरू केलेला होता. त्यानंतर या अल्लाउद्दीन खिलजीच्याच काळामध्ये अनेक विद्वान त्या काळामध्ये होऊन गेले. त्याच्यापैकी तुम्हाला अमीर खुसरोचं नाव सगळ्यांना माहिती असेल. भारतामध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये साहित्यिक इतिहास जर बघितला तर अमीर खुसरो हा फार मोठा विद्वान मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेलेला आहे. अमीर खुसरोला तृतीय हिंद म्हणतात. आता तृतीय हिंद ही जी काही उपाधी आहे, ही जी पदवी आहे ती अमीर खुसरोला देण्यात आली, तर ती पदवी दिलेली आहे अल्लाउद्दीन खिलजीनं. म्हणजे तृतीय हिंद ही पदवी अमीर खुसरोला कुणी दिली तर ती अल्लाउद्दीन खिलजीने दिलेली आहे. त्यानंतर या अमीर खुसरोनं जवळपास एकूण 8 मुस्लिम शासकांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी दरबार त्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे हा अमीर खुसरोची पूर्ण कारकीर्द एकूण 8 मुस्लिम शासकांच्या कारकिर्दीसोबत त्याची मॅचिंग आपल्याला करता येईल. तर हे त्याच्यामध्ये अगदी बलबनच्या काळामधला जो आहे तर तो मोहम्मद नावाचा सुलतान, त्यानंतर कैकुबाद असेल, स्वतः अल्लाउद्दीन खिलजी असेल, त्याच्या अगोदरचा जलालुद्दीन खिलजी असेल, त्यानंतर मुबारक खिलजी असेल, त्यानंतर खुसरवा शाह असेल, गयासुद्दीन तुगलक असेल, अशा एकूण 8 मुस्लिम शासकांच्या दरबारामध्ये या अमीर खुसरोनं काम केलेलं आहे. तर याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की किती मुस्लिम शासकांची कारकीर्द अमीर खुसरोनं पाहिली तर ते एकूण 8 मुस्लिम शासकांची पाहिलेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची तर अमीर खुसरोने आपल्या हयातीमध्ये कव्वाली नावाचा जो प्रकार आहे तर तो कुणी त्या ठिकाणी आविष्कार त्याचा कुणी केला तर या अमीर खुसरोने केलेला आहे. जवळपास 12 जे काही समजा राग आहेत संगीतामधले, या 12 रागांचा आविष्कार अमीर खुसरोने आपल्या हयातीमध्ये केलेला आहे. हे अमीर खुसरोचं त्या ठिकाणी संगीतामधलं योगदान आहे. तुम्हाला माहिती आहे की संगीतामध्ये तबला आणि सितार हे त्या ठिकाणी 2 महत्त्वाचे वाद्य आहेत. तर तंतू वाद्याचा पहिल्यांदा जर समजा आविष्कार कोणी केला असेल तर ते अमीर खुसरोनं केलेला आहे. तबला आणि सितार हे दोन्ही वाद्य कोणी त्याचा आविष्कार केला तर तो अमीर खुसरोनं केलेला आहे, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कव्वाली हा गायनाचा प्रकार सुद्धा अमीर खुसरोने त्या ठिकाणी त्याची सुरुवात केली. त्यानंतर संगीतामधले गिरका असेल, कुर्द असेल, त्यानंतर नवा असेल, त्यानंतर हिजाज असेल, हिसार असेल, डसैनी असेल, नीम माहूर असेल, ढोका असेल, त्यामधलं ढोका, रास्त आणि शहनवाज हे 3 त्या ठिकाणी तुम्हाला जे स्वरांचे जे राग आहेत हे तुम्हाला माहिती असणं आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे राग आहेत ते तुम्ही माहिती असू द्या. तर हे सुद्धा अमीर खुसरोची
साहित्याला, संगीताला दिलेली देण आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण अल्लाउद्दीन खिल्जीची आतापर्यंतची कारकीर्द पाहिलेली आहे. त्यामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीच्या महसूल विषयक ज्या सुधारणा आहेत त्या पण आपण पाहिलेल्या आहेत. त्याचं बाजार नियंत्रण हे सुद्धा पाहिलेलं, बाजार नियंत्रण विषयक धोरण सुद्धा पाहिलेलं आहे. अल्लाउद्दीन खिल्जीने नंतरच्या काळामध्ये आलेले शेरशाह सूर असेल आणि सम्राट अकबर असेल यांच्या प्रशासनाचा पाया जर कोणी घातला असेल तर ते अल्लाउद्दीन खिल्जीने घातलेला आहे. त्यामुळे त्यांची कारकीर्द अतिशय महत्त्वाची आहे. अगदी त्या ठिकाणी प्रशासनाच्या दृष्टिकोनात प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा कारकीर्द महत्त्वाची आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. अल्लाउद्दीन खिल्जीचा जो सेनापती होता ज्याचं नाव होतं मलिक काफूर, या मलिक काफूरनं अल्लाउद्दीन खिल्जीला दक्षिण भारत जिंकून देण्याचं फार महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. ज्यावेळेस हा मलिक काफूरने ज्यावेळेस होयसळांवरती आक्रमण केलं होतं त्यावेळेस प्रतापरुद्र देव नावाचा राजा तो होयसळांचा त्या ठिकाणी राज्य करीत होता. त्याचा पराभव मलिक काफूरने केला आणि त्या प्रतापरुद्र देवाने अल्लाउद्दीन खिल्जीचं आधिपत्य मान्य करून त्यांना जगप्रसिद्ध असा कोहिनूर हिरा हा भेट दिलेला आहे. कोहिनूर हिरा जो आहे तर तो आपल्याला पहिल्यांदा सापडतो त्या ठिकाणी हैदराबादला जे गोलकोंडा म्हटलं जायचं, तर त्या गोलकोंड्याच्या खाणीमध्ये पहिल्यांदा कोहिनूर हिरा आपल्याला त्यावेळेस सापडला. कोहिनूर हिरा तो आलेला आहे त्या ठिकाणी या होयसळांकडे म्हणजेच प्रतापरुद्र देवांकडे, आणि प्रतापरुद्र देवांचा पराभव झाल्याच्या नंतर तो हिरा जो आहे तर तो मलिक काफूर सेनापती मलिक काफूरकडे आला आणि मलिक काफूरनं तो त्या ठिकाणी भेट म्हणून दिलेला आहे अल्लाउद्दीन खिल्जीला. म्हणजे कोहिनूर हिऱ्याचा जो प्रारंभिक जो प्रवास आहे तो त्या प्रकारे आपल्याला आढळून येतो. लक्षात घ्या, अल्लाउद्दीन खिल्जीचा 1316 मध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्यावरती ती गादी हडपण्याचं काम किंवा त्या गादीवरती बसण्याचं काम सेनापती मलिक काफूरनं केलेलं आहे. आणि तो सुद्धा महत्वाकांक्षी होता, पराक्रमी होता, परंतु त्या मलिक काफूरला त्या ठिकाणी हटवलं आणि त्याच्या जागी त्या ठिकाणी कुतुबुद्दीन मुबारक शाह, तो खिल्जी घराण्यातलाच आहे, हा कुतुबुद्दीन मुबारक शाह गादीवरती आलेला आहे. 1316 पासून ते 1320 पर्यंत कुतुबुद्दीन मुबारक शाह खिल्जी घराण्याच्या गादीवरती होता. आता तो मलिक काफूरला हटून पदावरती आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचं वैशिष्ट्य हे आहे की हा जो कुतुबुद्दीन मुबारक शाह आहे याने स्वतःला खलिफा म्हणून घोषित केलेलं होतं. म्हणजे तो त्या ठिकाणी जे मुस्लिम जगतामधलं जे सर्वोच्च पद आहे खलिफा याचा स्वीकार कोणी केला होता? कुतुबुद्दीन मुबारक शाह. हे परीक्षेसाठी लक्षात तुम्हाला राहणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याने स्वतःला अल वासिक बिल्लाह म्हणजे ही त्या ठिकाणी खलिफाच्या तुल्यबळाची ही पदवी आहे. तर अल वासिक बिल्लाह ही ती पदवी धारण करणारा राजा म्हणजे हा कुतुबुद्दीन मुबारक शाह खिल्जी हा होय. तर त्यानंतर याच्या कारकिर्दीचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर अल्लाउद्दीन खिल्जीनं धर्माच्या बाबतीमध्ये किंवा प्रशासनाच्या बाबतीमध्ये जे कठोर नियम केलेले होते त्या कठोर नियमांचा त्याग करणारा बादशाह किंवा त्या ठिकाणी सुलतान म्हणजे कुतुबुद्दीन मुबारक शाह होय. हे आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे या कुतुबुद्दीन मुबारक शाहची हत्या झाली आणि ती हत्या करणारा व्यक्ती कोण आहे? नासिरुद्दीन खुसरो शाह. नासिरुद्दीन खुसरो शहाने कुतुबुद्दीन मुबारक शाहची हत्या केली आणि 1320 मध्ये खिल्जीची सत्ता प्राप्त केली. आता मुबारक शाह जो होता त्याची हत्या त्याने केली आणि त्यानंतर जसं त्या ठिकाणी या कुतुबुद्दीन मुबारक शाहची हत्या झाली त्याच प्रकारे त्या ठिकाणी नासिरुद्दीन खुसरो शाह याची सुद्धा त्याचाच त्या ठिकाणी अधिकारी गाझी मलिक यानं त्याची हत्या केलेली आहे. आता गाझी मलिक कडून खुसरो शाहची हत्या झाली. असं 1320 मध्ये खिल्जी घराण्याची सत्ता दिल्लीच्या गादीवरून संपुष्टात आलेली आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आपण सुलतानशाहीचा कालखंड पाहत आहोत. त्या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये आपण पहिलं घराणं पाहिलं गुलाम वंश, ते त्या ठिकाणी संपवलं आपण, आणि त्यानंतर खिल्जी घराणं होतं त्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात, मध्य आणि शेवट या तिन्ही स्टेपमध्ये आपण खिल्जी घराण्याची सत्ता सुद्धा आपण सविस्तर पाहिलेली आहे. धन्यवाद.